नाही, आता सकारात्मक दृष्टीने आंदोलक हा सकारात्मकच असतो, त्यामुळे आम्ही सकारात्मक आहेत. ही भेट झाली ह्या बाबतीत सकारात्मक आहे. ठीक आहे, चर्चात काही कमी जास्त असेल, त्यांनी वेळ घेतला असेल, दादानी काही अटी सांगितल्या असत्या किंवा काही नियम सांगितले असतील, तर त्याच्यात आता चर्चा होईल ना. चर्चा होत राहते आणि चर्चा झाली पाहिजे. पण आता 2-3 विषयावर दादा बोललेत, सविस्तर आता तुम्हाला हळूहळू ते समोर येईलच चर्चा काय काय झाली ती. पण सध्या तर आंदोलकांनी सकारात्मक असलं पाहिजे म्हणून आम्ही सकारात्मक आहेत. लवकरात लवकर दादांनी ज्या शिंदे समितीला सांगितलं आहे त्या सगळ्या मागण्या मंजूर केल्या पाहिजेत, ही आमची मूळ मागणी आहे. आपण कायकुटेजी, माजी न्यायमूर्ती शिंदेंनी असं म्हटलंय की समितीला 6 महिन्यांचा यासाठी वेळ लागेल, हे लगेच होणाऱ्या गोष्टी नाही आहेत. त्याबद्दल तुमचा काय स्टँड आहे नेमका? अहो दादा, 2 वर्ष झाले शिंदे समितीला वेळ दिला, आणखी किती वेळ हवा आहे? जसं आंदोलन समोर येईल तसंच लगेच शिंदे समिती ऍक्टिव्ह होते, भेटायला येते. एरवी कधी शिंदे समिती भेटा येत नाही. मुंबईतलं कार्यालय तिचं 7व्या मजल्यावरचं बंद झालंय. अनेक वेळा आम्ही भेटायचा प्रयत्न केला शिंदे साहेबाला, ते भेटत नाहीत. न्यायमूर्ती संदीप शिंदे सर ते असतील कुठं कामात, ठीक आहे, काय हरकत नाही. पण त्यांना एवढा वेळ पुरेसा आहे जो दादांनी वेळ दिलाय तो. आणि मनोज दादांनी आता आज अंमलबजावणीच घेणार आहेत आणि लवकरात लवकर त्यांनी आज उद्या निर्णय घ्यावा ना. दादांनी दिला वेळ त्यांना 2 वर्ष, अजून किती वेळ द्यायचा? आणि खरंच त्यांना जर निर्णय घ्यायचा असेल तर काही वेळ लागणार नाही. हैदराबाद गॅजेट असेल, सातारा गॅजेट असेल, बॉम्बे गॅजेट आहे, औंधचं गॅजेट आहे, कोल्हापूरचं गॅजेट आहे, याला एवढा वेळ लागत नाही ना साहेब. हैदराबाद गॅजेट तर किती दिवस झाले. शिंदेचं म्हणणं हे आहे की आम्हाला वंशावळीबद्दल माहिती गोळा करण्यासाठी आणखी वेळ लागेल, त्यासाठी आम्हाला थोडा आणखी वेळ हवा आहे. नाही, अहो हे भरपूर झाला ना, आणखी किती वेळ घेता? हे वेळ काढोपणाचं धोरणाचं असू शकतं. मग टीका नाही करणार मी, कारण मनोज दादा यावरती अंतिम बोलणार आहेत, बोलले ते. आता प्रेस पण चालू आहे. पण मला वाटतं वेळ काढोपणा सरकारनं किंवा समितीनं करू नये आणि लवकरात लवकर द्यावं. सकारात्मक राहिलं पाहिजे ना. एवढ्या दिवस शिंदे साहेबाचा एवढा अभ्यास आहे, एवढ्या दिवस 2 वर्ष अभ्यास केला, आता वेळ पुरा झाला असं मला वाटतं. त्याच्यामुळे 58 लाख नोंदी आहेत, काढल्यात शोधून. अजून किती वेळ पाहिजे? अजून कशाला वेळ पाहिजे त्यांना? मराठा कुणबी एक आहेत, जे काढावं सरकारनं किंवा काय, जे काय करायचं आहे, जे नियमात बसतंय, जे चौकटीत बसतंय, ते ओबीसीतलं 50% आरक्षण आम्हाला पाहिजे. मनोजदादांनी सांगितलंय सगळे स्वैराच्या अधिसूचना, ठीक आहे. बाकीच्या 2-3 मागण्या आहेत, त्या आत्महत्याग्रस्त बलिदान दिलेल्या बांधवांच्या काही मागण्या आहेत, हे सगळं द्या ना. जे काहीच काम नाही करणारं, नुसतं शिंदे समिती किंवा आपले हे सरकारचे लोक भेटा येणार आणि काहीच निर्णय होणार नसेल तर थोडंसं दुःख वाटतं या गोष्टीचं. एवढा सगळा मराठा समाज इथं मुंबईत आला आहे. वन काय हाल आहेत लोकांचे, पावसात भिजतायत, जेवायला नाही वेळेवर मिळत.